गाईज ऑनलाईन तर नाही, मग काय झालं, आपण असंच एक्सप्लोर करूया. सो ट्रॅव्हल विथ मिथिलेश. आपण आज बघूया MVSE-VM फ्रेडरिक कॉक. कसली भाषा आहे अशी. रॉबर्ट ग्रोसम, कदाचित म्युझियम आहे. ही प्लेस चांगली वाटते मला बऱ्यापैकी. चिंग 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 चिंग. क्योनिश प्लॅट्स. हे तुम्हाला ते हे दिसते का? मला माहित नाही दिसत असेल का नाही. अरे झूम नाही आहे इथं. अल्डी आणि लिडल हे दोन डीमार्ट आहे. आणि अजून एक आहे ते म्हणजे रॉसमान आणि DM. रॉसमान DM इथं सगळ्यात स्वस्त हे भेटतात कॉस्मेटिक्स. हे भारी आहे ना मॉन्युमेंट पंडित. आणि मी जसं सांगितल्याप्रमाणे इथं आहे ना मल्टीकल्चरल लोक खूप आहेत. म्हणजे अफगाणिस्तान, बांगलादेश. परत दिवशी बांगलादेश म्हटलं एक हिंदू भेटलेला. त्याला जेव्हा कळलं मी हिंदू येतो आणि लगेच खुश झाला, तो हसायला लागला. म्हटलं मिथून, आय एम माय सेल्फ मिथून पॉल. मी म्हटलं आय एम ऑल्सो मिथिलेश. मग त्याला म्हणलं काय सगळे मिक्स आहे इथं. इथं काय तेवढं रेसिझम नाही. फक्त आदनमधनं जरा अंडू पांडू लोक येऊन पॅलेस्टाईन फ्री म्हणून बोलतात. कालच त्याचं तसं करत होते, त्यामुळे माझी ट्रेन पण मिस झाली. तिकडे लोक. हे काय सीमाटेक कन्सल्टिंग. एवढं मोठं मॉन्युमेंट बनवून ठेवले पण बंद. काय उपयोग नाही. तिकडं काहीतरी इंटरेस्टिंग असेल. पण यांचं वेल मॅनेज्ड आहे जर्मनी. सो वॉस पासिएट. सो काय झालं नक्की की वर्ल्ड वॉर 2 नंतर इथं इंग्लंडच्या लोकांनी धपाधप बॉम्ब फोडलेले एकदम अख्खं डिस्ट्रॉईड. पण नंतर जेव्हा विडर भाऊ झालं तेव्हा मग एकदम प्रॉपर प्लॅनिंग वगैरेनी जर्मन सिटी बनवल्यात. मोस्ट ऑफ दी जर्मन सिटी असेच म्हणूनच इतके डेव्हलप्ड आहे. कारण की जेव्हा फुटलेल्या वर्ल्ड वॉरच्या वेळेस तेव्हा मग नंतर बनवताना विचार करून बनवलं की चला आता बनवतोच तर व्यवस्थित बनवूया. हमारे यहाँ का नाही आहे. नाही रे मस्करी. स्वतःच्या कंट्रीला कधी नावं नाही ठेवायचे. ठेवू शकतो पण स्वतःच्या कंट्रीमध्ये असेल तेव्हा. असं बाहेर जाऊन आय एम नॉट दुरुराटी. चला बस. अजून एक गोष्ट सांगायची होती. तर थंडी असंच नाही. अजून ऊन पडलेलं आज आणि काल. बट थंड हवा आहे येड्यागत. असली हवा आली ना असलं थंडी वाजते ना येड्यागत. चांगलीच थंडी वाटते. तिथं तुम्हाला माणूस दिसतं का? आपण त्या माणसाला बघायला जाऊन नाही कपडे घातलेले पण स्पार्टन वाटतो. मला विद्याधरनी एक फॅक्ट सांगितलेला की इकडच्या ज्या शाळा आहेत त्या शाळेत आहे ना मोस्टली जे मुलं आहेत, तो शाळेत काम करतो ना, तो शाळेत जे मुलं आहेत हे सगळे म्हणजे 10/2 फक्त जर्मन आहेत. बाकी सगळे आउट ऑफ जर्मन म्हणजे वेगळ्याच एथनिसिटीचे. सो तुम्ही विचार करा. आणि म्हणजे इमिग्रंट्सच्या मुलांना शिकवण्यासाठी इमिग्रंट्सला बोलवलं आहे. आणि पे कोण करते? जर्मन गव्हर्नमेंट. पण दुसरं काय सोल्युशन नाही यांच्याकडे. कारण की कंट्री चालवायला कोण नाही. आय होप इथून तुम्हाला दिसत असेल. पुढं जाऊ शकतो मी पण तिथं जर्मन आणि कुत्रे घेऊन बसलेत. उगीच कशाला स्वतःच्या पायावर कुलाडी मारायची. तसं मी कोणाला घाबरत नाही. बट जस्ट स्टे आउट ऑफ द वे. ते लोक म्हणतात की तिथं बटन दाबावं लागतं, सिग्नल असेल ना असं तसं. अरे काय नाही, बिंदास जायचं आपलं. नाही मस्करी करतोय मी. नवीन म्हणून असं करतोय. आल्यावर आपण बटन दाबूनच जायचं. मी आज बघितलं बटन दाबायचं असतं. आता नेक्स्ट टाइमपासून तेच करत जाईन. इकडं ऑलमोस्ट सगळ्यांकडे मर्सिडीज बेन्झ आहे. कारण की इकडंच बनतात. गाडी असेल तर भारी येतं. मी आजच एका स्कूटर म्हणजे आपली स्कूटर असतात ना त्यांचं हे बघितलेलं. काय म्हणतात दुकान बघितलं. बघू आता चौकशी करेन. मागच्या वेळेस ऑनलाईन केलं तेव्हा महाग दाखवत होत्या. बघू. सायकल पण इथं भाड्याने मिळतात. सायकल किती 3 युरोला भाड्याने मिळते. एक स्कूटर इलेक्ट्रिक 3 युरो 300 वगैरे. महागच आहे. इथं आल्यापासून मी आहे ना एक डिश जी खाल्ली आहे 2-3 वेळा, ती म्हणजे क्रोसो म्हणतात. CROSSIANT. भारी लागते. आणि चॉकलेटवाली अजून भारी लागते. फक्त जास्त गरम असेल तर मग ते चॉकलेट वितळलेलं असतं. ते खाल्ल्यावर मला चक्कर टाईप यायला लागलं. कारण काय माहिती ते वेगळंच आहे. कारण खूप जास्त गोड लागतं. पण थोडंसं म्हणजे गरम पाहिजे पण त्यातलं आतलं जरा चॉकलेट थोडंसं घट्ट पाहिजे. मस्त लागतं. क्रोसो खाल्लं
भारी क्रोसो. इकडे लोक म्हणतात की जर्मनच्या कुठले डिशेस नाही आहेत. ते जितके पण डिशेस आता क्रोसोस फॉर एक्झाम्पल इट्स अ फ्रेंच डिश. सो या दॅट्स द थिंग. आत्ता एक आजोबा हात सोडून चाललंच होते सायकल. त्याला म्हणतात टेरर. टेरर वगैरे काय नाही हो. प्रॅक्टिस सेम अबाउट आवर जर्मन. आपण प्रॅक्टिस नाही करत म्हणून आपलं कमी. प्रॅक्टिस करूया लवकरच. सो मी आधी जसं सांगितलं की जर्मनीत मी इमिग्रंट्स येतात ते आणि भरपूर येतात ते आणि त्यांच्याकडे सोल्युशन नाही. सोल्युशन का नाही? कारण की एकतर पहिली गोष्ट आहे की तिकडचे लोक काय म्हणतात ओल्ड होत चाललेत. यंग पॉप्युलेशन कमी आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जी यंग पॉप्युलेशन आहे ते लग्न नाही करत लवकर. आणि लग्न केलं तरी दे डोंट वॉन्ट टू हॅव किड्स. आणि इट्स द सेम सिच्युएशन इन इंडिया. आता पण इंडियात तशीच सिच्युएशन फेस करणार आहे हळूहळू. बट त्याला इंडियाची पॉप्युलेशन खूप मोठी आहे. सो आत्ता काय होईल, पॉप्युलेशन तर राहील बट यंग पॉप्युलेशन हळूहळू कमी होत जाईल. आणि मग जेव्हा इंडियाची यंग पॉप्युलेशन मेजर रिच स्टेटमध्ये कमी होईल लाईक तमिळनाडू, गुजरात एक्सेट्रा, तर त्यानंतर जे आपलं हे आहे काय म्हणतात जे असे बिमारू स्टेट्स आहे लाईक UP, बिहार, जिथं पॉप्युलेशन खूप आहे पण गरिबी खूप आहे, तिकडचे सगळे यंग लोक इकडे येणार डेव्हलप्ड इंडियन स्टेट्समध्ये. सो इट्स इंडियात इमिग्रेशन हे मेजरली इंटर इंडियाच होणार. फेलो इंडियन्सच इमिग्रंट असणार. तसंच इथं आहे. आणि इकडं मला जेवढं कळलं ते मित्रांनी सांगितलं किंवा ज्यांच्याकडून मी ऐकलं आहे जे इथं राहतात ते की ते इकडं रेसिझम जर्मन लोक एवढं नाही करत. जे बाहेरच्या देशातून इमिग्रंट्स म्हणून आलेले आणि आता त्यांचे मुलं ते रेसिझम करतात. म्हणजे किती बावळटपणा आहे की तुम्ही स्वतः इमिग्रंट्स आणि तुम्ही इमिग्रंट्सच्या बद्दल रेसिझम करता का? ह्यांच्या तर मायावर नाही आलं रेसिझम. झाल्यावर बघू मज्जा आहे. रेसिझम करून काय म्हणणार. मी काळ दिसत पण नाही. मी सांगणार मी स्पेनवरनं आलोय किंवा सांगेन माझे आजोबा काहीतरी हे होते इकडं आमची प्रॉपर्टी होती पण वर्ल्ड वॉरच्या वेळेस बिझनेसला गेलेले बाहेर तो जोपर्यंत आले सगळी फॅक्टरी फोडून टाकली तुम्ही लोकांनी असं सांगेन काय. नाही इसे कट कर देना.